मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अकोला जिल्ह्यातील लेकीने मारली गरुड झेप. पातूर तालुक्यातील रेणुका केकन आता IAS परीक्षा पास. कोणतेही मोठे यश मिळवण्यासाठी इंग्रजी माध्यमाची किंवा गडगंज श्रीमंतीची गरज नसते, तर लागते ती केवळ अफाट जिद्द आणि अपार मेहनत. हेच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पास्तूल गावच्या कन्या रेणुका दिनेश केकन हिने सिद्ध करून दाखवले आहे. देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवून रेणुकाने IAS होण्याचा बहुमान पटकावला असून तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण आहे. ग्रामीण पार्श्वभूमी आणि मराठी माध्यमाचा अभिमान. रेणुका केकन यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर 4थी ते 7वी पर्यंतचे शिक्षण सरस्वती विद्यालय अकोट येथे, तर 12वी पर्यंतचे शिक्षण तुळसाबाई कावळ विद्यालय पातूर येथे पूर्ण केले. विशेष म्हणजे तिने आपले संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील आणि साध्या परिस्थितीतून आलेल्या रेणुकाने माध्यम अडसर ठरू शकत नाही असा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे. पुण्यातून उच्च शिक्षण आणि UPSCची तयारी. उच्च शिक्षणासाठी रेणुकाने पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयातून BAची पदवी संपादन केली. महाविद्यालयात असतानाच तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर तिने हे ऐतिहासिक शिखर गाठले. तिने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबाच्या पाठिंब्याला जाते. तसेच अकोट येथील माझे मामा अरुण काकड यांच्या मार्गदर्शनामुळे मला योग्य दिशा मिळाली आणि आत्मविश्वास वाढला. रेणुका केकन IAS म्हणाल्या. पालकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे. आजच्या काळात पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये लाखो रुपये खर्च करतात. मात्र रेणुका यांनी मराठी माध्यमातून शिकूनही मिळवलेले हे यश डोळे उघडणारे आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. सध्या पास्तूल गावात आणि पातूर तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात रेणुकावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.